महाराष्ट्रात गुटखा विक्रीस बंदी असताना आजही लहान मोठ्या पान व चहाच्या टपऱ्या, लहान मोठे हॉटेल, किराणा दुकानांमध्ये छुप्या मार्गाने गुटखा विक्री जोरात सुरू आहे। याबाबत एलसीबीचे विजय ढिवरे काय झोपा काढत आहेत असा प्रश्न जनसामान्यांमध्ये उपस्थित केला जातोय। गुटख्याचा सर्रास विक्रीमुळे लहान तसेच तरुण मुले गुटख्याच्या व्यसनाधीन होत असून शहरात विविध ठिकाणी गुटख्यांच्या पुड्यांचा मोठा खच पडलेला दिसून येत असल्याने हा गुटखा पुड्यांचा खच काय आकाशातून पडतो का असा सवाल शहरवासियांमधून उपस्थित केला जातोय। एलसीबीचे विजय ढिवरेचे गुटखा माफियांशी मधुर संबंध असल्यामुळे तसेच गुटखा माफियांवर कोणतीही कारवाई करत नसल्यामुळे शहादा शहरात लपून छपून गुटख्याची सर्रास विक्री होत असून शहरातील व ग्रामीण भागातील शाळकरी, लहान मुले, तरुण व युवा पिढी व्यसनाधीन होत आहे व त्यांच्या भविष्यातील जीवनाचा सत्यानाश होत आहे व याकडे एलसीबीचे विजय ढिवरे हे केवळ बघ्याची भूमिका घेत असल्याने एलसीबीचे विजय ढिवरेबाबत नागरिकांकडून आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे। तसेच एलसीबीचे विजय ढिवरेला हप्तेखोरीची लागण लागली आहे काय अशी संतप्त प्रतिक्रिया शहादा शहरातून उमटत आहे। याबाबत जिल्हा पोलीस अधीक्षक एलसीबीचे विजय ढिवरेवर कारवाई का करत नाही? जर गलेलठ्ठ पगार घेऊनही एलसीबीचे विजय ढिवरे गुटखा माफियांवर कारवाई करत नाही तर अशा कामचुकार एलसीबीचे विजय ढिवरेला निलंबित का केले जात नाही यावर आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे। तसेच शहादा शहरात एवढ्या मोठ्या प्रमाणात गुटखा कसा येतो व त्याची विक्री कशी होत आहे याची जाणीव एलसीबीचे विजय ढिवरेला नाही का? सदरील गुटखा हा मध्य प्रदेश व गुजरात मधून चोरी छुप्या मार्गाने शहरात आणला जात आहे। हा गुटख्यांचा पुरवठा आकाशातून खाली पडत आहे का किंवा शहादा शहरात गुटखा विक्रीला परवानगी मिळाली आहे का असे प्रश्न शहादा शहरवासियांमध्ये उपस्थित केले जात आहेत। तरी जिल्हा पोलीस अधीक्षक व विशेष पोलीस महानिरीक्षक तसेच अतिरिक्त पोलीस महासंचालक यांनी लक्ष पुरवून शहादा शहरात होणारी गुटखा विक्री थांबवावी अशी मागणी शहरवासियांकडून करण्यात आली आहे। तरी शहादा शहरातील गुटखा विक्रीचे प्रकरणावर कारवाई होते की प्रकरण दाबले जाते याकडे शहरवासियांचे लक्ष लागून आहे। तूर्त एवढेच, सविस्तर वृत्त पुढच्या बातमीपत्रात पहा।